आज ही जयवीरूची जोडी पोहोचली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये, ज्या मतदारसंघामध्ये मवियामध्ये रस्सीखेच सुरू आहे, प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे, सगळ्या गोष्टी आहेत। आणि आज याच मतदारसंघात आमच्या सोबत आता आहेत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील। संजयजी काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या शो मध्ये। तर आपल्याला बऱ्याचशा हलक्या फुलक्या गप्पा मारायच्यात, पण एका अटीवर तुम्हाला आमच्या गाडीवरनं फेरफटका मारावा लागेल आणि आम्हाला मतदारसंघही तुमचा बघायचा आहे। संजय काका, सध्या सांगलीचा आखाडा तयार झालाय, प्रचाराचा नारळ फुटला बाय दीदी? प्रचाराचा नारळ फुटला का नाही? प्रचाराचा नारळ अजून फोडलेला नाही, पाडवायचा आहे तो मुहूर्त बघून जरा। तर संजय काका, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही आधीपासून कुस्ती पण खेळायचा की? हो, चांगलीच जातोय। मग आता आखाड्यात अजून एक पैलवान उतरवलाय समोरच्या गटानं, काय मग त्याला चितपट करणार काय? 100%, 100%। कशी तयारी चालू आहे मग आता? कसं आहे, गेले 10 वर्ष सातत्यानं आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकांच्या आशीर्वादानं करतोय। समोर कोणता उमेदवार आहे तुम्हाला? त्यामुळे कायम कामात आहे। आता इथं आल्यानंतर तुमच्याशी भेटल्यानंतर कोणतरी म्हणलं की डिक्लेअर झालेलं आहे चंद्रहार पाटलांचं नाव विकास आघाडीतून, महाविकास आघाडीतून, असं काय कळलं? म्हणजे अजून पाहिलेलं काय बोलू का? तुमचा पायगुण चांगला आहे ना जयवीरूंचा। परत तिसरा उमेदवार आला तर अधिक चांगला आहे। ही जागा जेव्हा तुम्हाला अनाऊन्स झाली त्याच्या आधी तुम्हाला काही धाकधूक होती का? कारण की बीजेपीतले अनेक नेते इच्छुक होते, तुम्हाला काही धाकधूक होती का? नाही, धाकधूक नव्हती। याचं कारण जे सर्वे घेतात त्या सर्वेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा सर्वे आपले दोन्ही वेळा गेले होते आणि त्यामुळं लोकांशी असणारा संपर्क आणि लोकांची लोकभावना नाही, पण बीजेपीतले अनेक नेते इच्छुक होते की काय, पण ते सर्वे केलेले नव्हते ना। शेवट लोकांच्याशी जो 5 वर्ष कामाच्या माध्यमातून संपर्कात राहतो त्याला लोक सर्वेच्या माध्यमातून कौल देतात, तो कौल लोकांनी दिला होता। काका, आता समोर चंद्रहार येऊ देत किंवा मग विशाल पाटील येऊ देत, तुमचे काही डावपेच तयार आहेत का? डावपेच लोकांच्या दिलेल्या बळावर निश्चितपणानं आपण यामध्ये मोठ्या फरकानं लीडनं, जे महाराष्ट्रामध्ये लीड मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला अव्वल दर्जाचं लीड या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे आता लढाई आहे ती लीडसाठी आहे, मताधिक्यासाठी आहे, विजयी होण्यासाठी तो लोकांनी निश्चितपणानं सहभाग दिलेला आहे। पण काका, तिकडे जर तुम्ही म्हणताय आता सगळं चंद्रहार पाटील असू द्या किंवा कोणी असू द्या, पण त्यांच्या मागे पण या लढाई जरी या दोघांसमोरची जरी लढाई नसली तरी तिकडे त्यांच्या मागे जयंत पाटील आहेत, विश्वजित कदम आहेत, त्यांची पण ताकद आहेच की त्यांच्या मागे। मग या ताकदीचा कसा निभाव लागायचा? सर, माणसं कोण मागा याच्यापेक्षा कोण उभा राहिलंय त्यामध्ये चॉईस करतो। शक्ती उभारलेल्या लोकांच्या मध्ये कुणाची आहे, कोण चांगलं काम करू शकतो आणि कोण आपला खासदार असावा, यासाठी लोक निश्चितपणाने आपल्याला प्रेफर करतील। पण सध्या जिल्ह्यात बीजेपीची परिस्थिती काय आहे? तुम्हाला काय घेतला आढावा घेतला, काही अडचणीची बाजू नाही। एका ठिकाणी जतमधल्या आमचे माजी आमदार आहेत, थोडेसे त्यामधल्या काही भूमिका मांडल्या पार्टीने सांगितलेलं आहे आणि तिथं अतिशय चांगला रिस्पॉन्स कार्यकर्त्यांचा आहे। त्यामध्ये चांगल्या पद्धतीने जगताबद्दल बोलतोय, नाव घ्या की डायरेक्ट विलासराव जगताप त्यांच्याबद्दलच बोलतोय। त्यांना समजावण्याचा पार्टीने प्रयत्न केलाय, ऐकला आनंद आहे, नाही ऐकलं तर त्यांना मार्ग मोकळा आहे। पार्टीने केला असेल, पण तुम्ही केलाय की नाही? मी केलाय, पण ते काय या दृष्टिकोनातून पार्टी म्हणजे आम्ही आमच्या नाही ऐकलं तर मार्ग मोकळा म्हणजे नेमकं काय म्हणायचं काका? मार्ग मोकळा आहे म्हणजे आपण एकदा, दोनदा, तीनदा प्रयत्न करायचा, त्याच्या पुढे त्यांना मार्ग मोकळा आहे, मला मार्ग मोकळा आहे ना। अच्छा, तुमचं तर काय क्लिअरच झाला तसं तुम्हाला काय? अच्छा, दुसरा एक मला प्रश्न पडला होता, चंद्रहार साहेब की विशाल साहेब, कुणाला चितपट काढायला, कुणाला पाडायला जास्त मजा येईल तुम्हाला? तसं पाहिलं तर दोघांनी उभा राहिलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे पुन्हा म्हणून मी असतो तर लीड तर कमी झाला असतं। म्हणजे बरोबर आहे, दोघं उभे राहिले, दोघे तिसऱ्याचा फायदा, तुमचा फायदा नाही, तो भाग आहे, पण त्याच्यापेक्षा उभारण्याची स्थिती नाही ना तशी।
त्यांना फेवरेबल जर असते तर तशा पद्धतीनं प्रयत्न झाले असते ना मोठ्या प्रमाणामध्ये. पण तुम्हाला पर्सनल लेवलला कुणाला हरवायला जास्त मजा येईल? एक नाव घ्यायचं आहे, एक नाव घ्यायचं, हो नसते हो ओळखलं. एकच नाव घ्यायचं तुम्हाला. आता असं आहे, उमेदवार जो झालेला आहे तो चंद्रहार आहे, त्यामुळे ते उभा राहतील. तिसरा यावं असं वाटतंय. येतील न येतील मला माहित नाही. विशाल पाटलांबद्दल बोलताय का? त्याच्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की चंद्रहारच पुढे येणार आहे. तर मग चंद्रहारनाच हरवायला आता इलेक्शन मध्ये जे आहे त्यांनाच मजा येणार ना. साहेब तुम्ही दोघांबद्दल बोलताय, चंद्रहार साहेब आणि विशाल साहेब, ठीक आहे. पण त्या दोघांना सोडलं तर आणखी 2 जण उभे आहेत, माहितीये की ना तुम्हाला? हो नसते. काय त्याच्यामध्ये त्या दोघांना सोडलं तर आणखी 2 उमेदवार उभे राहणार आहेत, माहितीये का? ऐकतोय आता, उभे राहणार आहेत पण उभे राहिल्याशिवाय कसं ग्राह्य धरायचं? नाही, चंद्रहार साहेब आणि विशाल साहेबांना सोडून आणखी 2 जण उभे राहणार आहेत, माहितीये का? काय स्वाभिमानी एक उभारताय असं ऐकतोय मी. आम्ही दोघं हो मग अरे बापरे. लागला ना शॉक. अरे. आम्ही असंच घेऊन फिरतो का तुम्हाला गाडीत? अरे तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. तुम्ही कशाला आम्हाला लढवायची ना. आम्हाला पण लढवायचं. तुम्हाला शॉक बसला ना? अजिंक्य नमस्ते. यस शॉक बसला की नाही? हा शॉक बसला साहेब. अरे बाप, मी म्हणलं कसं काय एबीपी माझाची माणसं आमच्या बरोबर पाहिजे. अच्छा नाही आम्ही जय जय विरू आहोत दोघं जय जण. विरू. विरू तुम्ही उभारणार आहे, पण तुम्ही मदत करायला या आम्हाला उभा राहण्यापेक्षा. कसं आहे माहितीये का, आता आम्ही पणच घेतलेला आहे की आम्हाला लोकसभा लढवायची आणि आम्हाला तुमच्याच मतदारसंघातनं उभं राहायचंय. त्यामुळे आता आम्हाला दोघांना तुम्ही पाठिंबा द्या बरं. तुम्हीच मदत करा. हा संपला विषय. साहेब आमचा सांगली जिल्हा आहे, निश्चितपणानं त्यांनी ठरवलेलं घडवून नाही झालं तर ते अडचणी आणतील मला. त्यामुळं माझी जरी इच्छा असली तर लोकांच्या इच्छेला तर मग तुमची इच्छा आहे आम्हाला पाठिंबा द्यायची. आहे, आहे. चला ठरलेलं आहे. काका मस्त मजा घेत आहे ना. मस्त. तुम्ही आमच्यासाठी एवढं बोललात हेच आमच्यासाठी आज खूप आहे. आणि तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या काय म्हणतात त्याला या लढतीसाठी या जय विरूच्या टीम कडून आणि एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.